जीनियस कॉमर्स क्लासेस लोहा आमच्या चॅनलच्या वतीने कॉमर्स शाखेतील 6 विषयापैकी 4 विषयाचा अभ्यासक्रम ऑनलाईन चालू केलेला आहे। त्यापैकी एक विषय म्हणजे एसपी। पाठीमागील भागामध्ये आपण एसपी म्हणजे सचिवाची कार्यपद्धती सेक्रेटरियल प्रॅक्टिस या विषयाच्या पाठीमागील भागामध्ये आपण जे काही दुसरे प्रकरण आहे त्या विषयामधलं संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत याची थोडक्यामध्ये माहिती पाहिलेली आहे, सचिवाची थोडक्यामध्ये माहिती पाहिलेली आहे आणि जे काही प्रकरण आहे त्या प्रकरणाची थोडक्यामध्ये प्रस्तावना सुद्धा पाहिलेली आहे। या प्रस्तावनेमध्ये पाहते वेळेस आपण पाहिलेलं आहे की भांडवलाचे प्रकार, भांडवलाचे मुख्य प्रकार किती आहेत? 2 आहेत। त्या भांडवलाच्या मुख्य प्रकारामधलं पहिलं भांडवल पाहिलं होतं आपण मालकीचे भांडवल आणि दुसरं मुख्य भांडवल पाहिलं होतं आपण कर्जाऊ भांडवल। आता मालकीच्या भांडवलाचे 2 प्रकार आहेत, आपण पाठीमागील भागामध्ये बघितलेलं आहे, तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगतो। मालकीच्या भांडवलाचं जे काही पहिलं भांडवल आहे ते म्हणजे भाग आणि दुसरं म्हणजे प्रतिधारणा संचयी नफा। प्रतिधारणा संचयी नफा हे मालकीच्या भांडवलातील जे काही अंतर्गत स्रोत आहे, व्यवसायातील कोणता स्रोत आहे? अंतर्गत स्रोत आहे। आणि जे काही मालकीचं भांडवलाचा मुख्य प्रकार आहे कर्जाऊ भांडवल, या कर्जाऊ भांडवलाचे काही उपप्रकार आहेत, त्यामध्ये आपण पाठीमागील भागामध्ये सांगितलेलं आहे, पुन्हा एकदा सांगतो। कर्जाऊ भांडवलामधलं पहिलं सांगता येईल कर्ज रोखे, बंधपत्रे, ठेवी, वित्तीय संस्था, व्यापारी कर्ज, एक जागतिक ठेव पावती आणि अमेरिकन ठेव पावती, एडीआर किंवा जेडीआर हे आपण डिटेल मध्ये पाठीमागील भागामध्ये पाहिलेलं आहे। जर तुम्ही पाठीमागीलचा भाग पाहिला नसेल तर पुन्हा एकदा पाहून घ्या। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे मालकीच्या भांडवलातला पहिला प्रकार, तो म्हणजे भाग। त्याची व्याख्या आणि त्याचे जे काही वैशिष्ट्य आहेत ते वैशिष्ट्य आजच्या पिरियडमध्ये आपल्याला पाहायचे। यामध्ये बघा सांगता येते जे काही भाग आहे, भाग हे व्यवसायातील म्हणजेच कंपनीतील कोणतं भांडवल आहे? मालकीचं भांडवल आहे। पुन्हा एकदा बघा, भाग हे व्यवसायातील म्हणजेच कंपनीत कोणतं भांडवल आहे? मालकीचे भांडवल आहे। म्हणजे कोणत्याही कंपनीची सुरुवात करण्यासाठी किंवा कोणत्याही व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी सर्वप्रथम कोणत्या भांडवलाची गरज असते? मालकीच्या भांडवलाची गरज असते किंवा आवश्यकता असते। जर समजा मालकीचे भांडवल नसेल तर व्यवसाय सुरू करणे किंवा चालू करणे शक्य राहत नाही। म्हणजेच व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी कंपनीकडून सुरुवातीला भागांची विक्री केली जाते, भागांची विक्री केली जाते। यामध्ये बघा आता जे काही मालकीचं भांडवल आहे भाग, आता भागांची विक्री करते वेळेस जे काही भागांचं मूल्य असेल, भागांचं मूल्य म्हणजे भागांची किंमत, भागांची किंमत ही अतिशय कमी असते। त्यामुळं समाजातील कोणताही व्यक्ती आपल्याजवळ पैशामुळे जे काही कंपनीतील भाग असतील त्या भागांची खरेदी करू शकतो। आता या ठिकाणी कंपनीतील भागांची खरेदी केल्यामुळं जो व्यक्ती कंपनीतील भाग खरेदी करेल तो व्यक्ती हा कंपनीचा भाग खरेदी केल्यामुळं भागधारक होत असतो। या भागधारकाला दुसरं नाव सांगता येईल आपल्याला सभासद। आता जो व्यक्ती कंपनीतील भाग खरेदी करत असेल अशा व्यक्तीला काय म्हणायचं? भागधारक, भागधारक किंवा सभासद ही थोडक्यामध्ये व्याख्या। पुन्हा एकदा बघा, जो व्यक्ती कंपनीतील भाग खरेदी करेल अशा व्यक्तीला काय म्हणायचं? भागधारक किंवा सभासद असे म्हणायचं। कंपनीतील भागांची किंमत ही अतिशय कशी असते? कमी असते। त्यामुळे समाजातील कोणताही व्यक्ती हा आपल्या जवळील पैशामुळे जे काही भाग असतील कंपनीतील ते भागांची सहजता काय करू शकतो? खरेदी करू शकतो। त्यामुळे कंपनीतील भागांची खरेदी करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणायचं? भागधारक असे म्हणायचं। भागधारकांचं पर्याय नाव काय सांगितलंय आपण आताच? सभासद। आणि सभासद हे कंपनीचे खरे कोण असतात? मालक असतात। आता या ठिकाणी बघा थोडक्यामध्ये भागधारकाची आपण व्याख्या बघितली आहे, पुढे आपण व्याख्या पाहूयात भागाची व्याख्या। आता भागाची काय व्याख्या आहे ती व्याख्या सांगितली आहे बघा, कंपनी कायदा। कोणता कायदा? कंपनी कायदा 2013 कलम 284 नुसार भागाची व्याख्या सांगितलेली आहे। ती बोर्डावर लिहिली आहे बघा, तुम्ही पाहू शकता। भाग म्हणजे काय? म्हणजे भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील, कोणाच्या भाग भांडवलातील? कंपनीच्या भाग भांडवलातील एक काय होय? हिस्सा होय। पुन्हा एकदा व्याख्या पहा, भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील एक काय होय? हिस्सा होय। आता या ठिकाणी बघा हिस्सा या शब्दाऐवजी आपण घटक सुद्धा म्हणू शकतो। हिस्सा या शब्दाला पर्यायी शब्द आपण काय म्हणू शकतो? घटक असे सुद्धा म्हणू शकतो। किंवा भागाची आपल्याला थोडक्यात दुसरी एक पर्यायी व्याख्या सांगता येईल बघा, एकदम सोपी आहे। कंपनीच्या एकूण भाग भांडवलातील लहानात लहान घटक किंवा हिस्सा म्हणजेच काय होय? भाग होय। ही व्याख्या सांगितली चालते किंवा ही लिहिलेली व्याख्या सांगितली चालते। दोन्ही व्याख्या पुन्हा एकदा सांगतो बघा। लिहिलेली व्याख्या बघा, कंपनी कायदा 2013 कलम 284 नुसार व्याख्या सांगितली आहे। ती व्याख्या बघा, भाग म्हणजे काय? म्हणजे भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील, कोणाच्या भाग भांडवलातील? कंपनीच्या भाग भांडवलातील एक काय होय? हिस्सा होय किंवा घटक होय। ही व्याख्या सांगितली चालेल। किंवा दुसरी व्याख्या बघा,
भाग म्हणजे कंपनीच्या एकूण भाग भांडवलातील लहानात लहान घटक किंवा हिस्सा म्हणजेच काय होय भाग होय. या दोन्ही व्याख्यापैकी कोणतीही एक व्याख्या तरी मार्क पडू शकतो. आता या ठिकाणी बघा भागाची व्याख्या झाल्याच्या नंतर आपल्याला भागाचे वैशिष्ट्य पाहायचे आहे. आणि भागाचे वैशिष्ट्य पाहते वेळेस आपल्याला पहिलं वैशिष्ट्य सांगितलं आहे मालकी हक्क. आता या ठिकाणी बघा मालकी हक्क हे भागाचं पहिलं वैशिष्ट्य सांगितलं आहे. आपण आता थोडक्यामध्ये भागाची प्रस्तावना सांगते वेळेस किंवा थोडक्यात माहिती सांगते वेळेस सांगितलेलं आहे. कंपनीतील भागांची किंमत अतिशय कशी असते कमी असते. त्यामुळे कोणताही व्यक्ती हा कंपनीतील भागांची खरेदी करू शकतो आणि भागांची खरेदी करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणायचं भागधारक असे म्हणायचं. म्हणजेच जो व्यक्ती कंपनीतील भाग खरेदी करेल अशा व्यक्तीला काय म्हणायचं भागधारक. आणि भागधारक हे भागाचे खरे काय असतात मालक असतात. भागधारक हे कंपनीतील भागांचे कोण असतात मालक असतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीने म्हणजेच एखाद्या भागधारकाने कंपनीतील जेवढे भाग खरेदी केले असतील मी काय सांगतो पुन्हा एकदा बघा एखाद्या व्यक्तीने म्हणजेच एखाद्या भागधारकाने कंपनीतील जेवढे भाग खरेदी केले असतील तेवढ्या भागापुरता त्या भागांचा मालक कोण असतो भागधारक असतो. म्हणजे उदाहरणामध्ये जर समजा एखादा व्यक्ती आहे एखादा भागधारक आहे आणि त्या भागधारकाने जर समजा कंपनीचे 5 भाग खरेदी केले किती भाग खरेदी केले 5 भाग खरेदी केले तर कंपनीतील त्या 5 भागावर कोणाचा अधिकार असेल त्या खरेदी केलेल्या व्यक्तीचा म्हणजे त्या भागधारकाचा किती भागावर अधिकार असेल 5 भागावर अधिकार असेल. म्हणजेच मालकी हक्क हे आपल्याला भागाचं पहिलं वैशिष्ट्य सांगत आहे. आता या ठिकाणी बघा भागाचं नंबर 2 चं वैशिष्ट्य सांगितलं आहे अनुक्रमांक. आता याला आपण दुसरं एक नाव पर्याय सांगू शकता स्वतंत्र अनुक्रमांक किंवा अनुक्रमांक म्हणलं तरी चालते. आता अनुक्रमांक याचं स्पष्टीकरण सांगताना आपल्याला सांगता येईल कंपनीमधील जेवढे भाग असतील त्या प्रत्येक भागाला एक स्वतंत्र अनुक्रमांक दिला जातो. कंपनीतील प्रत्येक भागाला किंवा प्रत्येक भागांना स्वतंत्र काय दिला तो अनुक्रमांक. प्रत्येक भागांना म्हणजे जेवढे भाग असतील कंपनीमध्ये तेवढ्या प्रत्येक भागांना कंपनीकडून एक स्वतंत्र काय दिला जातो अनुक्रमांक दिला जातो. त्याचं महत्त्वाचं कारण आता प्रत्येक भागाला अनुक्रमांक का दिला जातो कारण आता कंपनीमध्ये एकच भाग असतो काय नाही कंपनीमध्ये बरेचसे भाग असतात 100 असतील 200 असतील असे बरेच भाग असतात. आता कोणत्या भागधारकाने किती भाग खरेदी केले प्रत्येक भागांना अनुक्रमांक का दिला जातो याचं महत्त्वाचं कारण कोणत्या भागधारकाने किती भाग खरेदी केले किती भाग म्हणजे काय भागांची संख्या 5 भाग खरेदी केले 10 भाग खरेदी केले 15 भाग खरेदी केले म्हणजे कोणत्या भागधारकाने किती भाग खरेदी केले हे सहजरित्या समजण्यासाठी प्रत्येक भागांना कंपनीकडून एक स्वतंत्र काय दिला जातो अनुक्रमांक दिला जातो. त्याचबरोबर कोणत्या प्रकारचे भाग खरेदी केले म्हणजे त्या भागधारकाने कंपनीतील किती भाग खरेदी केले त्याचबरोबर कोणत्या प्रकारचे भाग खरेदी केले हे समजण्यासाठी कंपनीकडून कंपनीतील प्रत्येक भागांना एक स्वतंत्र काय दिला जातो अनुक्रमांक दिला जातो. आता कोणत्या प्रकारचे भाग खरेदी केले जातात म्हणजे आपल्याला पुढे पाहायचं आहे भागाचे 2 प्रकार आहेत तिथे मध्ये आपण पाहूया. त्यामुळे भागाचं पहिलं वैशिष्ट्य आपण सांगितलेलं आहे मालकी हक्क दुसरं पाहिलं आहे स्वतंत्र अनुक्रमांक किंवा अनुक्रमांक. तिसरं वैशिष्ट्य आहे बघा भागाचं हक्क असल्याचा पुरावा. आता कशावर हक्क असल्याचा भागावर हक्क असल्याचा पुरावा. आता जे काही कंपनीतील भाग असतील त्या भागावर पूर्णपणे अधिकार कोणाचा असतो भागधारकांचा. हे आपण सुरुवातीला सांगितलं आहे कंपनीतील भाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात भागधारक असे म्हणतात. आणि एखाद्या व्यक्तीने कंपनीतील जेवढे भाग खरेदी केले असतील तेवढ्या भागांचा मालक कोण असतो भागधारक असतो. परंतु त्या भागावर मालकी हक्क दर्शविण्यासाठी एखाद्या व्यक्तीने ते भाग खरेदी केल्यानंतर त्या भागावरील कोणता हक्क दर्शविण्यासाठी मालकी हक्क दर्शविण्यासाठी कंपनीकडून त्यांना एक भाग प्रमाणपत्र दिले जाते. कोणतं प्रमाणपत्र भाग प्रमाणपत्र कोणाला दिले जाते भागधारकांना म्हणजे सभासदांना. का दिले जाते कारण भागावरील कोणता हक्क दर्शविण्यासाठी मालकी हक्क दर्शविण्यासाठी कंपनीकडून कोणाला भागधारकांना कोणतं प्रमाणपत्र दिले जाते भाग प्रमाणपत्र किंवा त्याला दुसरे एक नाव आहे बघा भाग दाखला. भाग प्रमाणपत्राला दुसरं पर्याय नाव कोणतं आहे भाग दाखला. आता या भाग दाखल्यावर काय काय असते बघा कंपनीचे नाव असते कंपनीचा पत्ता असतो संचालक मंडळाचं नाव त्यांची सही भागधारकांचं सुद्धा नाव असेल भागधारकांचं सुद्धा नाव असते भागधारकांनी खरेदी केलेल्या भागांची संख्या भागाचा प्रकार
इत्यादी स्वरूपाची सर्व जी काही माहिती असेल ती सर्व स्वरूपाची माहिती कशावर असते? भाग प्रमाणपत्रावर असते. म्हणजेच जे काही कंपनीतील भाग असतील ते कंपनीतील भाग एखाद्या भागधारकाने खरेदी केल्याच्या नंतर त्या भागावरील मालकी हक्क दर्शविण्यासाठी कंपनीकडून त्या भागधारकांना कोणतं प्रमाणपत्र दिले जाते? भाग प्रमाणपत्र दिले जाते. म्हणजे हक्क असल्याचा पुरावा. परंतु कोणता हक्क? मालकी हक्क असल्याचा पुरावा. म्हणजेच भागावरील मालकी हक्क असल्याचा पुरावा म्हणून कंपनीकडून भागधारकांना कोणतं प्रमाणपत्र दिले जाते? भाग प्रमाणपत्र दिले जाते. पुन्हा एकदा बघा, हक्क असल्याचा पुरावा म्हणजे कशावरील हक्क? भागावरील मालकी हक्क असल्याचा पुरावा म्हणून कंपनीकडून या सभासदांना म्हणजेच भागधारकांना कोणतं प्रमाणपत्र? भाग प्रमाणपत्र दिले जाते. या भाग प्रमाणपत्राला पर्याय दुसरं नाव काय आहे? भाग दाखला. म्हणजे भाग दाखल्यावर कंपनीचं नाव असते, कंपनीचा पत्ता, संचालक मंडळाचं नाव, त्यांची सही, भागधारकाचं नाव, त्यांनी खरेदी केलेल्या भागांची संख्या, भागांचा प्रकार इत्यादी स्वरूपाची जी काही माहिती असेल ती सर्व माहिती कोणत्या प्रमाणपत्रावर दिली जाते? भाग प्रमाणपत्रावर दिली जाते. आता यापुढे बघा सांगता येईल आपल्याला भागाचं 4 नंबरचं वैशिष्ट्य भागाचे मूल्य. आता या ठिकाणी पहा भागाचे मूल्य. आता भागाचे मूल्य म्हणजे काय? किंमत. मूल्य म्हणजे काय? किंमत. जे काय भागाचं मूल्य आहे, भागाच्या मूल्यामध्ये आपल्याला सांगता येईल भागाचे 3 मूल्य सांगितलेले आपल्याला. किती मूल्य सांगितलेत? म्हणजे भागाचे मूल्य म्हणजे भागाची मूळ किंमत किंवा भाग प्रमाणपत्रावर नमूद केलेली किंमत. कोणत्या प्रमाणपत्रावर? भाग प्रमाणपत्रावर नमूद केली म्हणजे काय? नोंदवलेली किंवा लिहिलेली. भागांचे मूल्य किती आहेत? 3. त्यामधलं पहिलं मूल्य कोणतं आहे? दर्शनी मूल्य. दर्शनी मूल्य म्हणजे कोणती किंमत? मूळ किंमत किंवा भाग प्रमाणपत्रावरील लिहिलेली किंमत. दर्शनी मूल्य म्हणजे भागाची कोणती किंमत? मूळ किंमत किंवा भाग प्रमाणपत्रावर लिहिलेली किंवा नोंदवलेली किंमत होय. पुढली किंमत सांगते बघा विक्री मूल्य किंवा विक्री किंमत. भागाचे 3 मूल्य आहेत किंवा भागाचे 3 किमती आहेत. त्यापैकी पहिली पाहिलेली आपण दर्शनी मूल्य. दर्शनी मूल्य म्हणजे कोणती किंमत? मूळ किंमत. म्हणजे ती मूळ किंमत म्हणजे भाग प्रमाणपत्रावर लिहिलेली किंमत. दुसरी आहे बघा विक्री किंमत किंवा विक्री मूल्य. म्हणजे या किमतीला कंपनीकडून काय केलं जाते? विक्री केली जाते. कोणत्या किमतीला? विक्री किमतीला. म्हणजे विक्रीला ज्या किमतीला कंपनीने विक्री केली असेल ती किंमत म्हणजे कोणती किंमत? विक्री किंमत किंवा विक्री मूल्य. आणि तिसरा नंबरचा आहे बघा बाजार मूल्य. आता जे काही बाजार मूल्य आहे किंवा बाजार किंमत आहे ही किंमत बाजारातील मागणी व पुरवठा, बाजारातील मागणी व पुरवठा यानुसार निश्चित केली जाते. हे अर्थशास्त्रामध्ये आहे. तुम्हाला त्या अर्थशास्त्राच्या विषयामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सर्व माहिती मिळेल. तोपर्यंत फक्त एवढंच लक्षात घ्या, भागांचे मूल्य म्हणजे भागाची किंमत. भागाची एकूण किमती किती आहेत? 3. त्यामधलं पहिली किंमत कोणती आहे? दर्शनी मूल्य. दर्शनी मूल्य म्हणजे कोणती किंमत? मूळ किंमत किंवा भाग प्रमाणपत्रावर लिहिलेले मूल्य किंवा नोंदवलेली किंमत. पुढचं आहे बघा विक्री मूल्य. आता विक्री मूल्य म्हणजे काय? कंपनीने त्या भागांची ज्या किमतीला विक्री केली असेल ती किंमत म्हणजे कोणती किंमत? विक्री किंमत. आणि तिसरा आहे बघा बाजार मूल्य. बाजार मूल्य म्हणजे जे काही बाजारातील मागणी असेल आणि पुरवठा असेल या मागणी व पुरवठ्यावर अवलंबून जी किंमत भागाला दिली जाते ती किंमत म्हणजे कोणती किंमत? बाजार किंमत किंवा बाजार मूल्य. त्यामुळे आपल्याला भागाच्या एकूण वैशिष्ट्यापैकी आपण 4 वैशिष्ट्ये पाहिलेत. पुन्हा एकदा बघा, पहिला आहे मालकी हक्क, दुसरा आहे स्वतंत्र अनुक्रमांक म्हणा किंवा अनुक्रमांक म्हणा, तिसरा आहे हक्क असल्याचा हक्क असल्याचा पुरावा, परंतु कशावरील? भागावरील मालकी हक्क असल्याचा पुरावा. पुढचा आहे बघा भागांचे मूल्य. भागांचे मूल्य एकूण किती आहेत? 3 आहेत. त्यामध्ये पहिलं कोणतं आहे? दर्शनी मूल्य, दुसरं कोणतं आहे? विक्री मूल्य आणि तिसरं कोणतं आहे? बाजार मूल्य. आता भागाचं पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल हक्क. भागाचं पुढचं वैशिष्ट्य कोणतं सांगता येईल? हक्क हे वैशिष्ट्य सांगता येईल. आता या हक्क म्हणजे काय? या ठिकाणी पहा, सुरुवातीलाच आपण सांगितलं आहे भागधारकाची व्याख्या. कंपनीतील भाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात आपण? भागधारक असं म्हणतात. काय म्हणतात? कंपनीतील भाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणत असतो आपण? भागधारक किंवा त्याला आपण दुसरं काय म्हणत असतो? सभासद. आणि जेव्हा एखादा समाजातील एखादा कोणताही व्यक्ती कंपनीतील भाग खरेदी करेल तेव्हा तो कंपनीचा कोण होत असतो? भागधारक किंवा सभासद. आणि त्या व्यक्तीने कंपनीतील भाग खरेदी केल्याच्या नंतर तो सभासद झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीला कंपनीमध्ये काही अधिकार मिळत असतात किंवा हक्क मिळत असतात. काय मिळत असतात? अधिकार किंवा हक्क मिळत असतात. आता कोणते अधिकार मिळतात थोडक्यामध्ये आपल्याला सांगता येईल.
लाभांश घेण्याचा, लाभांश घेण्याचा, पुढे सांगता येईल मतदान करण्याचा, मतदान करणे किंवा करण्याचा मध्ये चालेल. दुसरा आहे बघा सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्याचा. जर समजा सभे कंपनीमध्ये एखाद्या वेळेस मीटिंग होत असेल, सभा होत असेल, तर त्या सभेमध्ये उपस्थित सुद्धा राहू शकतो. हिशोब पुस्तके तपासण्याचा, हिशोब पुस्तके तपासणे इत्यादी स्वरूपाचे. म्हणजेच जेव्हा एखादी व्यक्ती कंपनीतील भाग खरेदी करेल तेव्हा तो व्यक्ती कंपनीचा कोण असतो, भागधारक होत असतो, म्हणजे सभासद होत असतो. आणि तो व्यक्ती कंपनीचा सभासद झाल्यामुळे त्याला कंपनीमध्ये काही हक्क किंवा अधिकार मिळत असतात. या ठिकाणी हक्क म्हणा किंवा अधिकार म्हणा दोन्हीपैकी कोणतेही एक तरी चालेल. आता ते अधिकार कोणते मिळत असतात त्या सभासदाला किंवा त्या भागधारकाला ते आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे त्या व्यक्तीला कंपनीमध्ये लाभांश घेण्याचा अधिकार मिळत असतो. तर लाभांश घेण्याचा अधिकार आपल्याला पुढे पाहायचा आहे. तोपर्यंत फक्त एवढंच लक्षात घ्या, लाभांश घेण्याचा अधिकार हा कोणाचा आहे, भागधारकाचा आहे. पुढे आहे बघा कंपनीमध्ये कोणतीही मतदानाची प्रक्रिया होत असेल तर तेव्हा कंपनीचा हा सभासद त्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपले मत, आपले विचार मांडून मतदान करू शकतो. पुढे सांगता येईल कोणतीही सभा जर होत असेल कंपनीमध्ये त्या प्रत्येक सभेमध्ये सुद्धा उपस्थित राहू शकतो. त्याचबरोबर कंपनीचा सभासद हा कंपनीचा मालक असल्यामुळे किंवा त्याने जेवढे भाग खरेदी केले तेवढ्या भागांचा मालक असल्यामुळे, भागधारक असल्यामुळे तो कंपनीचे जेवढे हिशोब पुस्तके असतील त्या हिशोब पुस्तकांची छाननी म्हणजे तपासणी सुद्धा करू शकतो. त्यामुळे भागाचं किंवा भागधारकाचं 6 नंबरचं एक वैशिष्ट्य कोणतं सांगितलेलं आहे, हक्क. पुन्हा एकदा भागाचं 6 नंबरचं वैशिष्ट्य कोणतं सांगितलेलं आहे, हक्क. हक्क किंवा अधिकार. कंपनीतील भाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतो आपण, भागधारक असे म्हणत असतो किंवा सभासद असे म्हणत असतो. जेव्हा एखादा व्यक्ती कंपनीतील भाग खरेदी करेल तेव्हा भाग खरेदी केल्याच्या नंतर त्या व्यक्तीला कंपनीमध्ये काही हक्क किंवा अधिकार मिळत असतात. ते हक्क किंवा अधिकार म्हणजे कोणते आहेत ते थोडक्यामध्ये पहा. काय घेण्याचा, लाभांश घेण्याचा अधिकार किंवा हक्क. दुसरा कोणता आहे, मतदान करण्याचा हक्क किंवा अधिकार. पुढचा आहे बघा सर्वसाधारण सभेत काय राहण्याचा, उपस्थित राहण्याचा हक्क किंवा अधिकार. आणि पुढचा आहे बघा हिशोब पुस्तके तपासण्याचा अधिकार किंवा इत्यादी स्वरूपाचे जे काही अधिकार असतील हे सर्व अधिकार कोणाला मिळत असतात, सभासदांना किंवा भागधारकांना मिळत असतात. त्याचं भागाचं पुढचं वैशिष्ट्य नंतर सांगता येईल बघा आपल्याला मिळकत किंवा याला दुसरं म्हणता येईल आपल्याला मोबदला. मिळकत म्हणा किंवा मोबदला म्हणा. आता भाग हे आपण सुरुवातीलाच पाहिलं आहे, भाग हे व्यवसायातील कोणतं भांडवल आहे, मालकीचं भांडवल आहे. कोणतं, भाग हे व्यवसायातील कोणतं भांडवल आहे, मालकीचं भांडवल आहे. आणि भाग कंपनीतील भाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणत असतो, भागधारक असे म्हणत असतो. म्हणजेच भाग हे कंपनीतील मालकीचं भांडवल आहे आणि कंपनीतील भाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणत असतो आपण, भागधारक असे म्हणत असतो. त्यामुळे भागधारक जेव्हा एखाद्या कंपनीतील भाग खरेदी करेल तेव्हा तो व्यक्ती कंपनीचा कोणता असतो, मालक होत असतो. म्हणजेच मालकांनी पुरवलेल्या भांडवलावर किंवा मालकीच्या भांडवलावर नेहमी मोबदला म्हणून, पुन्हा एकदा पहा, मालकांनी दिलेल्या किंवा भागधारकांनी दिलेल्या भांडवलावर किंवा कंपनीतील मालकीच्या भांडवलावर नेहमी मोबदला म्हणून किंवा मिळकत म्हणून काय दिला जातो, लाभांश दिला जातो. भाग हे व्यवसायातील कोणतं भांडवल आहे, मालकीचे भांडवल आहे. त्यामुळं या भागावर किंवा या मालकीच्या भांडवलावर किंवा भागधारकांनी दिलेल्या भांडवलावर मोबदला म्हणून किंवा मिळकत म्हणून नेहमी दरवर्षी स्थिर किंवा अस्थिर राहणे काय दिला जातो, लाभांश दिला जातो. आता स्थिर किंवा अस्थिर हा शब्द प्रयोग का केला आहे आपण, या ठिकाणी बघा भागाचे 2 प्रकार आहेत. पहिलं आपण डिटेलमध्ये पाहूयात. भागाचे 2 प्रकार आहेत, एक समहक्क भाग आणि दुसरं अग्रहक्क भाग. त्यामध्ये आपण डिटेलमध्ये पाहूयात. तोपर्यंत फक्त एवढंच लक्षात घ्या, भाग हे व्यवसायातील कोणतं भांडवल आहे, मालकीचे भांडवल आहे. आणि भागधारक हे व्यवसायाला मालकीचे भांडवल पुरवठा करीत असल्यामुळं भागधारकांनी केलेल्या गुंतवणुकीवर किंवा त्या भागधारकांनी दिलेल्या भांडवलावर मोबदला म्हणून किंवा मिळकत म्हणून कंपनीकडून स्थिर किंवा अस्थिर राहणे दरवर्षी प्रत्येक वर्षी काय दिला जातो, लाभांश दिला जातो. आणि लाभांशाचे वाटप हे कंपनीच्या नफ्यामधून केले जाते, शिल्लक नफ्यामधून केले जाते. त्यामुळं मिळकत किंवा मोबदला हे आपल्याला भागाचं वैशिष्ट्य सांगता येते. त्याच्या पुढचं बघा भागाचं 8 नंबरचं वैशिष्ट्य आहे हस्तांतरण. आता भागांचे हस्तांतरण म्हणजे काय किंवा हस्तांतरण म्हणजे काय याची आपल्याला थोडक्यामध्ये माहिती पाहिजे.
आता कंपनीचे जे काही भाग असतील हे भाग एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सहजरित्या हस्तांतरित करू शकतो, किंवा जो काही भागधारक असेल तो भागधारक जोपर्यंत आपल्याला शक्य असेल तोपर्यंत कंपनीमध्ये भाग खरेदी करून आपल्या स्वतःजवळ किंवा स्वतःच्या मालकी नावावर ठेवू शकतो. आणि जर समजा त्याला काही कारण असतं त्या भाग आपल्या स्वतःच्या नावावर पाहिजे नसतील तर तेच भाग इतर व्यक्तीच्या नावाने किंवा नावावर सहजरित्या कंपनीतील नियमांचं पालन करून किंवा कंपनीतील नियमावलीमध्ये जे काही तरतूद दिले असतील त्या तरतुदींचं पालन करून तोच भागधारक इतर व्यक्तीच्या नावावर ते भाग सर्व काय करू शकतो, हस्तांतरित करू शकतो. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर ते भागांचं काय करू शकतो, ते सर्व भाग देऊ शकतो. म्हणजेच भागांचं हस्तांतरण किंवा हस्तांतरण हे आपल्याला भागाचं 8 नंबरचं वैशिष्ट्य सांगता येईल. भागांचं हस्तांतरण करणं एकदम सोपं आहे. त्याचं महत्त्वाचं कारण कंपनी कायद्यामध्ये दिलेल्या जे काही तरतुदी असतील किंवा नियमावलीमध्ये दिलेल्या जे काही तरतुदी असतील त्या नियमावलींचं पूर्णपणे पालन करून जो काही कंपनीचा भागधारक असेल तो भागधारक आपल्या नावावर जे काही भाग असतील ते सर्व भाग इतर व्यक्तीच्या नावावर त्या नियमांचं पालन करून दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर टाकू शकतो किंवा इतर व्यक्तीला देऊ शकतो. त्यामुळे हस्तांतरण हे आपल्याला भागाचं 8 नंबरचं वैशिष्ट्य सांगता येईल. आता भागाचं पुढचं वैशिष्ट्य आहे बघा 9 नंबरचं चल मालमत्ता. आता या ठिकाणी बघा चल मालमत्ता या वैशिष्ट्याचं स्पष्टीकरण सांगतो आपल्याला सांगता येईल. 8 नंबर मध्ये आपण सहजरित्या सांगितलंय जे काही भाग असतील या भागांचं कंपनीमधील जे काही नियमावली असेल त्या नियमावलीमध्ये जेवढे नियम दिले असतील किंवा तरतूद दिले असतील त्या नियमांचं किंवा त्या तरतुदींचं पालन करून तो भागधारक आपल्या नावावरील भाग इतर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर काय करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे भाग दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर टाकू शकतो. म्हणजेच यामध्ये आपल्याला सांगता येईल भागांचे सहजरित्या काय करता येते, हस्तांतरण करता येते. भागांचं सहजरित्या काय करता येते, हस्तांतरण करता येते किंवा भागाचे पैशामध्ये रूपांतर पैशात किंवा पैशाचं रूपांतर कशामध्ये करता येते, भागात करता येते. ते म्हणजे कसं, जर समजा एखादी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला भागांची खरेदी केली. जर समजा राम असेल आणि रामने जर समजा गोविंदला भागांची विक्री केली असेल तर रामने गोविंदला भागांची विक्री केल्यामुळं गोविंद रामला काय देईल, त्या भागाच्या मोबदल्यामध्ये पैसे देईल. म्हणजेच भागाचं रूपांतर आपल्याला सहजरित्या कशामध्ये करता येते, पैशामध्ये करता येते किंवा पैशाचं रूपांतर सहजरित्या कशामध्ये करता येते, भागामध्ये. म्हणजे भागांची खरेदी किंवा विक्री केल्यामुळं भागांचं रूपांतर पैशात किंवा पैशाचं रूपांतर कशामध्ये करता येईल, भागामध्ये करता येईल. त्याचबरोबर भागांचं सहजरित्या हस्तांतरण करता येत असल्यामुळं भाग ही एक कोणती मालमत्ता आहे, चल मालमत्ता आहे. पुन्हा एकदा पहा, भागांचं सहजरित्या एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरण करता येत असल्यामुळं किंवा भागांचे रूपांतर पैशामध्ये किंवा पैशाचं रूपांतर भागामध्ये करता येत असल्यामुळं भाग ही एक कोणती मालमत्ता आहे, चल मालमत्ता आहे. त्यामुळे चल मालमत्ता हे आपल्याला भागाचं वैशिष्ट्य सांगता येईल. आता भागाचं पुढचं वैशिष्ट्य आहे बघा, भागाचे प्रकार. कशाचे प्रकार, भागाचे प्रकार. भागाचे मुख्य प्रकार 2च आहेत. भागाचे मुख्य प्रकार किती आहेत, 2च आहेत. त्यामधलं पहिला भागाचा प्रकार कोणता आहे, समहक्क भाग. भागाचे मुख्य प्रकार किती आहेत, 2. त्यामधला पहिला प्रकार कोणता, समहक्क भाग. आणि दुसरा मुख्य प्रकार कोणता आहे भागाचा, अग्रहक्क भाग. आता समहक्क भाग म्हणजे काय, अग्रहक्क भाग म्हणजे काय, याची आपल्याला डिटेलमध्ये पुढच्या भागामध्ये किंवा पुढच्या पिरियडमध्ये माहिती पाहिजे आहे. तोपर्यंत एवढंच लक्षात घ्या. भागाचं शेवटचं 10 नंबरचं वैशिष्ट्य कोणतं आहे, भागाचे प्रकार. भागाचे मुख्य प्रकार किती आहेत, 2. त्यामधलं पहिलं कोणतं आहे, समहक्क भाग आणि दुसरं कोणतं आहे, अग्रहक्क भाग. समहक्क भागाची प्रस्तावना, त्याची व्याख्या, समहक्क भागाचे प्रकार, समहक्क भागाचे वैशिष्ट्य आहेत. त्याचबरोबर अग्रहक्क भागाची प्रस्तावना, अग्रहक्क भागाची व्याख्या, अग्रहक्क भागाचे वैशिष्ट्य, अग्रहक्क भागाचे 8 प्रकार हे सर्व असल्यामुळे एकाच पिरियडमध्ये त्या दोघांचं स्पष्टीकरण सांगणं शक्य नाही. पुढच्या भागामध्ये आपण पाहूयात समहक्क भाग म्हणजे काय, त्याचे वैशिष्ट्य, प्रकार. त्याच्या पुढच्या भागामध्ये पाहूयात अग्रहक्क भाग, त्याचे वैशिष्ट्य, प्रकार. हे आपण डिटेलमध्ये पूर्ण पाहूयात. तोपर्यंत आजच्या भागामध्ये जेवढं शिकलेलं आहे ते पुन्हा एकदा सांगतो बघा. भांडवलाचे मुख्य प्रकार आपण पाहिले 2. पहिला आहे मालकीचे भांडवल, दुसरा आहे कर्जा भांडवल. मालकीच्या भांडवलामध्ये पहिला आपण भाग आणि दुसरं एक आहे प्रतिधारणा संचयी नफा. यामध्ये भाग याची व्याख्या पाहिली आहे. कंपनी कायदा 2013 कलम 284 नुसार भागाची व्याख्या दिली आहे.
भाग म्हणजे कंपनीच्या भागभांडवलातील एक हिस्सा किंवा घटक होय. किंवा दुसरी एक व्याख्या सांगितली आपण, कंपनीच्या एकूण भागभांडवलातील लहानात लहान घटक किंवा हिस्सा म्हणजेच काय होय, भाग होय. भागाचे वैशिष्ट्य, यामध्ये पहिलं आपण वैशिष्ट्य पहिले मालकी हक्क. कंपनीतील भागांची किंमत अतिशय कमी असल्यामुळे समाजातील कोणताही व्यक्ती कंपनीतील भाग सहजरित्या खरेदी करू शकतो आणि कंपनीतील भाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतो आपण, भागधारक असे म्हणत असतो. एखाद्या भागधारकांनी कंपनीत जेवढे भाग खरेदी केले असतील तेवढ्या भागांचा मालक कोण असतो, तो भागधारक असतो. म्हणजे मालकी हक्क हे आपल्याला भागाचं वैशिष्ट्य सांगता येईल. म्हणजे भागावरील मालकी हक्क कोणाचा असतो, भागधारकांचा असतो. पुढचा आहे बघा स्वतंत्र अनुक्रमांक किंवा अनुक्रमांक. कंपनीतील जेवढे भाग असतील तेव्हा प्रत्येक भागांना कंपनीकडून एक स्वतंत्र अनुक्रमांक दिला जातो. त्याचं महत्त्वाचं कारण कोणत्या भागधारकांनी किती भाग खरेदी केलेत आणि कोणत्या प्रकारचे भाग खरेदी केलेत हे सहजरित्या समजण्यासाठी प्रत्येक भागाला काय दिला जातो, एक स्वतंत्र अनुक्रमांक. कोणत्या प्रकारचे म्हणजे भागाचे प्रकार आपण इथे पाहिले किती आहेत, मुख्य दोन, समहक्क भाग आणि दुसरा कोणता आहे, अग्रहक्क भाग. म्हणजे समहक्क भाग खरेदी केला किंवा अग्रहक्क भाग खरेदी केलाय हे सहजरित्या समजण्यासाठी प्रत्येक भागाला काय दिला जातो, स्वतंत्र अनुक्रमांक. त्याचबरोबर किती भाग खरेदी केलेत म्हणजे भागांची संख्या ही समजण्यासाठी सुद्धा प्रत्येक भागाला काय दिला जातो, एक स्वतंत्र अनुक्रमांक दिला जातो. पुढे सांगता येईल बघा हक्क असल्याचा पुरावा. आता कशावर हक्क असल्याचा, भागावरील हक्क असल्याचा पुरावा म्हणून कंपनीकडून सभासदांना कोणतं प्रमाणपत्र दिले जाते, भाग प्रमाणपत्र दिले जाते. भागावरील मालकी हक्क दर्शविण्यासाठी कंपनीकडून कोणाला, भागधारकांना कोणतं प्रमाणपत्र दिले जाते, भाग प्रमाणपत्र दिले जाते. भाग प्रमाणपत्राला पर्यायी नाव आहे भाग दाखला. याची आपल्याला थोडक्यामध्ये व्याख्या पाहता येईल. भागावरील मालकी हक्क दर्शविणारा लिखित व मुद्रांकित स्वरूपाचा दस्तऐवज म्हणजेच काय होय, भाग प्रमाणपत्र होय. या ठिकाणी पहा पुढचं वैशिष्ट्य आहे भागाचे मूल्य. भागाचे मूल्य म्हणजे भागाची किंमत. आता भागाच्या किती किमती सांगितल्या आपल्याला, 3 सांगितल्या. त्यामध्ये पहिली किंमत म्हणजे कोणती किंमत, दर्शनी मूल्य किंवा दर्शनी किंमत. दर्शनी मूल्य किंवा दर्शनी किंमत म्हणजे मूळ किंमत किंवा भाग प्रमाणपत्रावर नमूद केलेली किंवा नोंदवलेली किंमत होय. पुढे बघा विक्री मूल्य. विक्री मूल्य म्हणजे काय, त्या भागाची जेवढ्या किमतीला विक्री केली असेल ती किंमत म्हणजे कोणती किंमत, विक्री किंमत किंवा विक्री मूल्य होय. पुढची किंमत सांगितली आहे बघा किंवा पुढचं मूल्य बाजार मूल्य. बाजार मूल्य जे काय असेल ते भागाचं बाजार मूल्य हे बाजारातील मागणी व पुरवठा यावर अवलंबून असते. पुढचं 6 नंबरचं भागाचं वैशिष्ट्य आपण पाहिलेलं आहे बघा हक्क. त्याला दुसरं पर्याय नाव आहे अधिकार. हक्क म्हणा किंवा अधिकार म्हणा. कंपनीतील भाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतो आपण, भागधारक किंवा सभासद असे म्हणत असतो. आणि कंपनीतील भाग खरेदी केल्यामुळे त्या भागधारकांना कंपनीमध्ये काही अधिकार मिळत असतात. म्हणजे उदाहरणामध्ये कोणते अधिकार ते पहा, लाभांश घेण्याचा अधिकार, पुढचा आहे मतदान करण्याचा अधिकार, त्याच्या पुढे सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्याचा अधिकार किंवा हिशोब पुस्तके तपासण्याचा अधिकार किंवा जे काही इतर जे काही अधिकार असतील ते अधिकार. म्हणजे भागाचं 6 नंबरचं वैशिष्ट्य कोणतं आहे, हक्क किंवा अधिकार. पुढचं आहे बघा 7 नंबरचं वैशिष्ट्य मिळकत किंवा त्याला मोबदला सुद्धा म्हणू शकतो. या ठिकाणी बघा कंपनीतील भाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणत असतो, भागधारक असे म्हणत असतो. आणि भागधारक हे त्या भागांचे कोण असतात, मालक असतात. म्हणजे भागधारक हे व्यवसाय कोणतं भांडवल देतात, भागाद्वारे मालकीचं भांडवल देत असतात. त्यामुळे मालकीच्या भांडवलावर नेहमी मोबदला म्हणून किंवा मिळकत म्हणून कंपनीकडून दरवर्षी स्थिर किंवा अस्थिर दराने काय दिला जातो, लाभांश दिला जातो. पुढे आहे बघा हस्तांतरण. जे काही कंपनीचे भागधारक असतील त्या भागधारकांना जर समजा काही कारणास्तव ते भाग त्यांच्या नावावर पाहिजे नसतील तर कंपनीचे जे काही नियमावली असेल त्या नियमावलीमध्ये जेवढे नियम दिले असतील, तरतुदी दिले असतील किंवा कंपनी कायद्यामध्ये जेवढे नियम असतील त्या सर्व नियमांचं पालन करून ते भागधारक आपल्या नावावरील सर्व जे काही भाग असतील ते इतर व्यक्तीच्या नावावर सहजरित्या काय करू शकतात, हस्तांतरित करू शकतात. भागाचा हस्तांतरण म्हणजे काय, एका व्यक्तीकडील भाग दुसऱ्या व्यक्तीकडे देणे किंवा घेणे. म्हणजे सहजरित्या भागाचं काय करता येते, आपल्याला हस्तांतरण करता येते. त्याचा पुढचं वैशिष्ट्य आहे बघा चल मालमत्ता. आता सांगितल्याप्रमाणे भाग ही कोणती मालमत्ता आहे, चल मालमत्ता. त्याचं महत्वाचं कारण या भागांचं सहजरित्या काय करता येते, आपल्याला हस्तांतरण. म्हणजे एका व्यक्तीकडील भाग दुसऱ्या व्यक्तीकडे सहजरित्या देता येतात किंवा घेता येतात. त्यामुळे भाग ही कोणती मालमत्ता आहे, चल मालमत्ता आहे. त्याचबरोबर याच भागांचं कशामध्ये रूपांतर करता येते, भागाचं रूपांतर पैशात किंवा पैशाचं रूपांतर भागामध्ये. म्हणजे हे कसं करता येते, भागांची एका व्यक्तीने जर दुसऱ्या व्यक्तीला विक्री केली तर जो व्यक्ती भाग खरेदी करायला आहे तो व्यक्ती भाग विक्री करणाऱ्या व्यक्तीला त्या भागांच्या मोबदल्यामध्ये काय दिलं, आपल्याला पैसे देईल. म्हणजे भागांचं रूपांतर सहज आपल्याला कशात करता येईल, पैशात करता येईल किंवा पैशाचं रूपांतर भागामध्ये. हे कसं करता येते, भागांची खरेदी किंवा विक्री करून. भागाचं शेवटचं वैशिष्ट्य आहे बघा भागांचे प्रकार. भागांचे मुख्य प्रकार किती आहेत, 2. यामधलं पहिलं कोणतं आहे, समहक्क भाग आणि दुसरं कोणतं आहे, अग्रहक्क भाग. अशा प्रकारे आपल्याला भागाचे
व्याख्या भागाची एकूण 10 वैशिष्ट्ये सांगता येतील. जे काही भागाचं किंवा यापुढचं जे काही सर्व जे काही माहिती असेल आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात. जर समजा तुम्हाला आमचे लेक्चर्स आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा. जर काही अडचणी असतील तर आमच्याशी संपर्क साधून तुमच्या अडचणी आम्हाला विचारू शकता. तुम्हाला आमच्या चॅनलवरील पुढचे नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. समोरील जे काही बेल आयकॉन असेल त्याला टच करायला विसरू नका. धन्यवाद.